कणकवली 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समितीच्या उमेदवारांची हाती आपल्या यादी लागलेली आहे आणि कोकणसन लाईव्हच्या हाती यादी लागलेली आहे। आपण पहिल्यांदा जिल्हा परिषद मतदारसंघाने कोणी उमेदवार अर्ज दाखल केलेत हे देखील पाहणार आहोत। प्रथमतः आम्ही हरकुळ बुद्रुकमध्ये जातो। हरकुळ बुद्रुक हा मतदारसंघ आहे तो ज्यामध्ये मनोज रावराणे यांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर मंगेश सावंत यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। सुरेश सावंत, प्रीतम मोरिये, संदेश सावंत, संजना सावंत, संतोष कानडे, प्रथमेश सावंत, प्रमोद सांगवीकर यांनी सर्व जणांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। हरकुळमध्ये हे सर्वात जास्त उमेदवार आहेत जिल्हा परिषदेसाठी असं एकंदरीत दिसत आहे। तसंच कलमठ जिल्हा परिषदेसाठी सुप्रिया संदीप मेस्त्री भारतीय जनता पक्षाकडून, तसंच वैदेही गुडेकर यांनी 2 अर्ज उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून दाखल केले आहेत, तर धनश्री मेस्त्री यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तसेच कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातून शीतल दळवी यांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर प्राची आंबडसकर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून उमेदवारी दाखल केला आहे, तर अंकिता आंबडसकर व शुभदा देसाई यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। कळसुलीमधून नाटक जिल्हा परिषद मतदारसंघातून संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। अधिकृत भारतीय जनता पक्षाकडून नाटक मतदारसंघातून संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तसेच उत्तम लोके यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून उमेदवारी अर्ज भरला आहे। त्यानंतर सौ संजना सावंत व सुरेश सावंत यांनी दोघांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे नाटकमधून। तसंच खारेपाटणमध्ये खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघामधून आपण बघितलं तर प्राची इसवलकर ज्या सरपंच आहेत तिथल्या आणि त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भारतीय जनता पक्षाकडून। तसेच मिनल तळगावकर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर उज्ज्वला चिके यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघातून। कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून बघितलं गेलं तर संतोष पारकर यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। भारतीय जनता पक्षाने अधिकृत उमेदवारीची घोषणा झालेली आहे, तर हनुमंत म्हस्कर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। हनुमंत म्हस्कर हे यांनी शिवसेनेकडून भरलेला आहे उद्धव साहेबकडे। तसेच धीरज मोरिये यांनी 2 अपक्ष अर्ज भरलेले आहेत, हे बघितलं तर कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून आहे। त्यानंतर जानवली जिल्हा परिषद मतदारसंघातून रुहिता तांबे शिवसेना शिंदे गट शिंदे सेनेला ही सीट सुटलेली आहे युतीमध्ये, त्यामुळे जानवली जिल्हा परिषद मतदारसंघ रुहिता तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तर हेलन कांबळे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तसंच फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातून सदानंद उर्फ बबन हळदिवे व सुजाता हळदिवे यांनी शिवसेना शिंदे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तसेच अनंत पिळणकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर राजन चिके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर संतोष कानडे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। देवेंद्र पिळणकर यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। राजन नानचे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। एकंदरीत हे 8 जिल्हा परिषद मतदारसंघासाठी आपण बघितलं तर एकूण हे जे आहेत ते उमेदवारी अर्ज आहेत। तसं बघायला तर आता दुसरी जी पंचायत समितीची यादी आहे ती देखील आपल्या हाती आहे। पंचायत समितीमध्ये आपण प्रथम सुरुवात करतोय खारेपाटण पंचायत समितीसाठी। खारेपाटण पंचायत समितीसाठी गुरुप्रसाद शिंदे, मंगेश गुरव यांनी शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तसेच रामचंद्र राऊत यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून उमेदवारी दाखल केली आहे। रमाकांत राऊत व रफिक नाईक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तसेच तरळे पंचायत समितीसाठी राजेश जाधव यांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। प्रवीण वरुणकर यांनी देखील काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तसेच निवृत्ती पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। आपण हे पाहतोय की तरळ्यामध्ये हे पंचायत समितीसाठी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे। कासार्डे पंचायत समितीसाठी सहदेव उर्फ अण्णा खाडिये यांनी भारतीय जनता पक्षाकडून हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। मयूर पेडणेकर उद्धव ठाकरे सेनेकडून त्यांनी हा उमेदवारी अर्ज भरला आहे। संजय नकाशे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कासार्डे पंचायत समिती सदस्य म्हणून। नांदगाव पंचायत समिती हर्षदा वाळके ह्या भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। हर्षदा वाळके अधिकृत उमेदवार आहेत, या आधी देखील त्या सदस्य होत्या, त्या पंचायत समिती सदस्य होत्या। धनश्री मेस्त्री यांनी देखील अर्ज दाखल केला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून। प्राची मोरिये 2 अपक्ष अर्ज दाखल केलेले आहेत त्यांनी। तसेच जानवली पंचायत समितीसाठी बघितलं तर महेश्वरी चव्हाण यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तसेच हेलन कांबळे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केला। अनिता चव्हाण भाजप अपक्ष अनिता चव्हाण अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे एकंदरीत जानवली पंचायत समितीसाठी। आणि बिडवाडी पंचायत समितीसाठी संजना राणे भारतीय जनता पक्षाकडून हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। विद्या शिंदे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। फोंडाघाट पंचायत समिती पवन भालेकर भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तसेच चैतन्य सावंत साईनाथ भोवड यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तर ध्रुवबाळ गोसावी, राजेश शिरोडकर, सुभाष सावंत
यांनी सर्वांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। एकंदरीत फोंडाघाट पंचायत समिती आणि लोरे पंचायत समितीसाठी बघितलं तर आपल्याला मानसी मराठे भाजप भारतीय जनता पक्षाकडून मानसी मराठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि सिद्धीशा राणे कीर्ती एकावडे यांनी दोन्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून हे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत पंचायत समिती आणि मनीषा राणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यानंतर मग हरकुळ खुर्द पंचायत समितीसाठी चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांनी उमेदवारी अर्ज भारतीय जनता पक्षाकडून दाखल केलेला आहे। अविनाश सावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला। दीपक रासम व विद्याधर तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे हरकुळ खुर्द पंचायत समितीकडून। तसं हरकुळ बुद्रुक पंचायत समितीसाठी दिव्या पेडणेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे व सायली तोरसकर दोघांनी भाजप दिव्या पेडणेकर हरकुळ बुद्रुक पंचायत समितीसाठी दिव्या पेडणेकर आणि व सायली तोरसकर यांनी दोन्ही भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहे। तसेच वैदेही तायशेटे उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून हे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तसेच नेहा चिंदरकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अशी एक माहिती निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे। वरवडे पंचायत समितीसाठी राजेश उर्फ सोनू सावंत यांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी त्यांनी दाखल केली आहे। तसेच सुधीर सावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। शांताराम साधे यांनी मनसेकडून उमेदवारी दाखल केली आहे। मनसेकडून एक उमेदवारी जी आहे पंचायत समितीसाठी दाखल केली आहे वरवड्यामध्ये। तसेच कलमठ पंचायत समिती गुरुनाथ वर्देकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भारतीय जनता पक्षाकडून। तसेच विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांनी राष्ट्रीय काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तसेच धीरज मेस्त्री यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून उमेदवारी दाखल केली आहे। विजय चिंदरकर यांनी नितीन मेस्त्री यांनी दोघांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तसेच कळसुली पंचायत समिती लक्ष्मण गावडे भारतीय जनता पक्षाकडून यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तसेच मनोहर मालणकर अनंत राणे दोन्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तर भालचंद्र दळवी यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कळसुली पंचायत समितीसाठी आणि ओसरगाव पंचायत समितीचा अक्षदा राणे शिवसेना शिंदे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तर चंद्रहास राणे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तसंच समृद्धी सावंत व नेहा कुलकर्णी या दोघांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तसेच आता नाटळ पंचायत समिती सदस्यासाठी सायली कृपाळ व वैष्णवी सुतार या दोघांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। धनश्री मेस्त्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून अर्ज दाखल केला आहे। तर नरडेळ पंचायत समितीसाठी राजश्री पवार व वैष्णवी सुतार हे दोन्ही भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तसेच पूजा गावकर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून ही उमेदवारी दाखल केली आहे। आपल्या हाती जी आहे कोकणसाद लाईव्हच्या हाती ही यादी लागली आहे। म्हणजे कणकवलीमध्ये 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समितीसाठी हे संपूर्ण जे उमेदवार आहेत ते आता रिंगणात उतरणार आहेत। याच्यात उद्या छाननी होईल आणि छाननीनंतर कोण नेमकं अर्ज मागे घेणार हे देखील पाहावं लागणार आहे। पण तुर्तसा बघितलं तर ही संख्या आहे ती मोठी पाहायला मिळते। तसंच काही ठिकाणी भाजपकडून बंडखोरी देखील झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे। त्यामुळे काही जणांनी अपक्ष उमेदवारी भरली, त्यामुळे अपक्षांना थांबवण्याचं काम आता वरिष्ठ जे नेते आहेत ते करतात की ते देखील पाहावं लागणार आहे। एकंदरीत काय नेमकं होतं ह्या घडामोडीकडे सगळीकडे लक्ष ठेवून राहणार आहोत। पण सध्या आपण ही जी यादी पाहिली ती मोठी आहे आणि अपक्षांची यादी अपक्ष देखील उमेदवार जास्त असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन साहिल बागवेसह उमेश बुचडे, कोकणसाद लाईव्ह, कणकवली।